नमस्कार. आज बनवूयात नॉनव्हेजलाही मागे टाकणारा असा पाटवडी रस्सा. पारंपरिक आणि खमंग अशी पाटवडी रस्स्याची ही रेसिपी आहे. भाकरी व भातासोबत खूपच छान लागतो. त्यासाठी आपण घेणार 1 वाटी डाळीचं पीठ आणि 1 चमचा मिरचीची पेस्ट. कढई गरम केली आहे. 1 चमचा तेल टाकले कढईत. मध्ये आपण फोडणी करणार आहे. मी इथे जिऱ्याची फोडणी करते आहे. तुम्ही मोहरी पण टाकू शकता. थोडासा हिंग टाकला आहे आणि थोडी मी जिऱ्याची पूड टाकणार आहे याच्यामध्ये. मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि नंतर जिरेपूड टाकली थोडीशी. थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर आणि 1 ग्लास पाणी घातलं आहे. या 1 ग्लास पाण्यासाठी साधारण तेवढं 1 वाटी डाळीचं पीठ पुरेसं होतं. पण ते आपण एकदम मिक्स करणार नाही आहे. पाण्याला उकळी आली की आपण हळूहळू थोडं थोडं मिक्स करत जायचं डाळीचं पीठ आणि छान असं आपल्याला ते घोटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडं थोडं मिक्स करायचं आणि थोडं असं घोटत राहायचं त्याला, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकलेलं आहे आणि वाटलं की चव घेऊन बघायचं आपण. थोडीशी कमी वाटलं काही तिखट मीठ तर थोडंसं वरून घालू शकता तुम्ही. पूर्ण 1 वाटी डाळीचं पीठ याच्यामध्ये बसलेलं आहे. 1 ग्लास पाण्यासाठी 1 वाटी डाळीचं पीठ. थोडी कोथिंबीर घातली आहे आणि आपण ह्याला एक वाफ काढून घेणार आहे, म्हणजे छान असं पीठ आपलं शिजतं. आपली वडी कच्चट लागत नाही. पीठ शिजलेलं आहे, पाहिजे तर थोडंसं चाटून बघायचं. चव आपली त्याची शिजल्याप्रमाणे लागली की ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पीठ काढून घेणार आहे आपण. असा सगळा पिठाचा गोळा काढून घेतला आहे आणि एका पेल्याला थोडं तेल लावून, असं तो गरम असल्यामुळे मी करते आहे. आणि थोडं गार झालं की आपण हातानेच थापून घ्यायची पाटवडी. अशी हाताने पसरवून घ्यायची सगळीकडे. छान थापली जाते. कलर पण सुंदर आला आहे. आता याच्यावर थोडी कोथिंबीर घालणार आहे आपण. खूप जास्त नाही घालायची. बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर घातली. ती पण अशी दाबून घ्यायची आणि सुरीने त्याच्या अशा कापण्यांसारख्या आकारांमध्ये वड्या पाडायच्या. आधी सरळ आणि नंतर तिरक्या लाईन्स द्यायच्या. अगदी सहज या वड्या पडतात. छान कलर आला आपल्या पाटवडीला. आणि आपण ज्या कढईमध्ये पाटवडीचं पीठ केलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून ठेवणार आहे आणि हेच पाणी आपण रश्श्यासाठी वापरणार आहे. आणि रश्श्याला वाटण करणार आहे. त्यासाठी 1 मोठा कांदा घेतला आहे उभा चिरून, कोथिंबीर, थोडं आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, सुकं किंवा ओलं खोबरं 2 चमचे आणि थोडे तीळ घेतलेत मी, कारळं घेतलं आहे. आता कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये कांदा छान आधी सगळ्याला आपल्याला परतून घ्यायचा. मस्त असा चांगला ब्राऊन करून घ्यायचा. मस्त खरपूस परतून घ्यायचा चांगला, म्हणजे मसाला छान होता आपला. कांदा परतून झाला आहे. आता त्याच्यामध्येच आपण खोबरं, काळे तीळ आणि कोथिंबीर, लसूण, आलं सगळं टाकणार आहे आणि हे सगळं वाटण आपण करून ठेवणार आहे. छान बारीक वाटायचं. आता त्याच कढईमध्ये ज्याच्यात आपण कांदा परतला त्याच्यातच आपण रस्सा करणार आहे. मसाले आपण घेतलेत घरगुती मसाला, हळद, त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे. फोडणीसाठी मोहरी टाकली आहे, हिंग टाकला आहे आणि तयार वाटण आपण याच्यामध्ये टाकणार आहे. केलेलं सर्व वाटण याच्यात टाकून घ्यायचं आणि छान परतायचं आपल्याला हे. आणि जे पाण्यात मिक्स केलेले मसाले आहेत ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे ते पण छान परतले जातात. आणि जर कोरडं वाटलं तर मसाल्याचं पाणी ह्याच्या भांड्यात मसाला केला आहे ते पाणी घालायचं आणि छान असा परतून घ्यायचा मसाला चांगला 3-4 मिनटं. आणि नंतर जे कढईत पाणी करून ठेवलं होतं आपण शिजताना पिठाचं, ते पाणी घालायचं आणि छान अशी उकळी काढायची आपल्याला ह्याच्यात.
एक 3-4 मिनटं छान उकळी काढायची, म्हणजे रस्स्याला छान चव येते. आणि आता हे वडीचे जे कडेकडेचे तुकडे असतात ना, ते रश्श्यामध्ये टाकायचे. ह्या वड्या नुसत्याही खायला छान लागतात, त्यामुळे कडेकडेचे तुकडे टाकायचे. शिवाय आपण ते पिठाचं पाणी पण टाकलं आहे, त्यामुळे छान असा दाटसरपणा येतो त्याला. आणि मीठ टाकून घ्यायचं रश्श्यामध्ये. वरनं कोथिंबीर टाकली आपली. छान असा आपला रस्सा तयार झाला आहे. एक 3-4 मिनटं उकळला आपण तो. आणि आता आपण प्लेट तयार करूयात. या प्लेटमध्ये आपण सगळ्या अशा वड्या काढणार आहे. नुसत्या वड्या खाल्ल्या खूपच छान लागतात आणि खमंग पण लागतात. वाटलं तर त्या वड्यांवर तुम्ही फोडणी पण देऊ शकता. आणि फोडणीमध्ये थोडे पांढरे तीळ टाकायचे, मग अजूनच चव वाढते वड्यांची. आणि वाटीमध्ये आपण रस्सा काढतो आहे. रस्सा पण खूपच सुंदर झालेला आहे चवीला. एकदा केला तर तुम्ही नक्की परत परत बनवणार. याच्यामध्ये आपण अशा वड्या सोडतो आहे. मस्त पाटवडीचा रस्सा, त्याच्याबरोबर गरम भाकरी आणि कांदा. झक्कास असं जेवण. नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.